आपला जोडीदार जेव्हा आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्याकडे दुर्लक्ष करतो, त्यावेळेस आपल्याला वाईट वाटायला लागतं. का बरं वाईट वाटतं? कशामुळे वाईट वाटतं? त्याने फक्त लक्ष तर दिलेलं नसतं आपल्याकडे, तरीही आपल्याला वाईट वाटतं. याला म्हणतात मायक्रो रिजेक्शन. आपल्याला नाकारले जाण्याची जी भावना आहे ती यातनं जाणवत असते. काय आहे हे मायक्रो रिजेक्शन? याचा आपल्या नात्यावरती काय परिणाम हो, ह्याला नीट करता येऊ शकतं का? का आपल्याला असं रिजेक्शनचं फिलिंग येतं जेव्हा की आपल्याला माहिती असतं की आपल्या जोडीदाराचं आपल्यावर प्रेम आहे, तरी पण हे रिजेक्शन जाणवतं? हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या वेळेला आपला जोडीदार आपल्याकडे लक्ष देत नाही, मग बऱ्याचदा असं होतं की आपण बोलतोय आणि जोडीदार त्याचं त्याचं काम करतोय, आपण काय म्हणतोय त्याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं, किंवा आपण सांगतो आहे आणि काहीतरी प्रतिक्रिया पाहिजे पण ती प्रतिक्रियाच दिली जात नाही. याला म्हणतात रिजेक्शन. मला नाकारलं जाण्याची भावना इथे जाणवायला लागते. मग ही नाकारलं जाण्याची जी भावना आहे ना, ही आत मनात खोल जखम करायला लागते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, अगदी रोजच्या गोष्टी असतात. आपण काहीतरी सांगत असतो आणि समोरचा ऐकतच नाही. त्यावेळेला आपल्याकडे आपण आपण रिजेक्टेड आहोत, आपण नाकारले जात आहोत, ही भावना प्रबळ व्हायला लागते आणि त्याचा त्रास व्हायला लागतो, जखम होते मनाला असं आपण म्हणतो. आणि त्याचा जो जो पेन आहे ना, तो आपल्याला जाणवायला लागतं. मानसशास्त्रज्ञांनी MRI केला आणि असं लक्षात आलं की ज्या वेळेला शरीराला जखमा होतात आणि तेव्हा जे पेन जाणवतं ना, त्यावेळेला मेंदूचा जो भाग स्टिम्युलेट झालेला असतो, अगदी तोच मेंदूचा भाग ज्या वेळेला आपल्याला नाकारलं जातं आणि त्याच्यातनं जी भावना दुःखाची तयार होते, पेन जो आपल्याला जाणवतो, त्यावेळेलाही मेंदूचा तोच भाग स्टिम्युलेट झालेला आहे. म्हणजे जसं शरीराला जखम झाली की त्रास होतो, तसंच मनाला जखम झाली आणि ती सुद्धा रिजेक्शनमुळे जेव्हा होते ना, त्यावेळेला सेम कंडिशन असते, ती सारखीच जाणीव असते. बर, असं जे रिजेक्शन आहे ते रोजच्या रोज होत असल्यामुळे अगदी छोटं थोडं थोडं ह्याच्यात होत असतं. मी खूप मोठं नाहीये ही गोष्ट की नाही लक्ष दिलं, अरे लक्षच नव्हतं माझं, मी मैत्री कामात होतो, आणि आपल्याला ते मान्य असतं, पण तरीही हे जाणवतं. यातनं होतं काय, तर नात्यामध्ये आपण सतत अनालिसिस करायला लागतो. जोडीदाराचा आपण ओव्हर अनालिसिस करायला लागतो. टोन कसा आहे, चाल कशी आहे, मग भावना कशा असतील, हे ओव्हर अनालिसिस केल्यामुळे काय होतं की आपला मेंदू थकायला लागतो. त्यासोबतच आपण सतत रिअश्युरन्स आपल्याला हवं असतं की हो प्रेम आहे, खरंच प्रेम आहे. कारण मला रिजेक्शनचं फिलिंग असतं, माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मला नाकारलेपणाची जी भावना असते ती जाणवत असते आणि ती तशी नाहीये हे मला सतत स्वतःला सांगावं लागत असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून मी सतत रिअश्युरन्स मला पाहिजे असतं. मग आपण विचारतो, माझ्यावर प्रेम आहे ना, माझ्यासाठीच आहे ना, खरंच सांगा किंवा खरंच सांग. हे सगळं रिअश्युरन्स आपल्याला हवं आहे. आपल्याला अजून एक दिसतं की नात्यात जेव्हा जेव्हा संघर्ष होतो, त्यावेळेला ज्या लोकांमध्ये असं रिजेक्शनचं फिलिंग आहे ते नंतर शटडाऊन होऊन जातात. म्हणजे संघर्ष झाला ना, वाद झाला की ते बंद होऊन जातात, ते रिॲक्टच करत नाही, ते काही बोलूच शकत नाही. ही जी नाकारलेपणाची भावना आहे, रिजेक्शनची भावना आहे, यामुळे चिंता वाढते, अस्वस्थता वाढते, भीती वाढते, ओव्हर थिंकिंग वाढतं. आणि नातं हेल्दी ठेवण्यासाठी ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. मग जर मला रिअश्युरन्स मिळत नसेल किंवा सतत रिजेक्शनची फिलिंग असेल, तर काय करायला पाहिजे? सोपं उत्तर आहे की समोरच्याने मग माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समोरच्याच्या वर्तनाची जबाबदारी आपली नाहीये आणि त्याचं वर्तन आपण कंट्रोल करू शकत नाही. मग मी काय करू शकते? सगळ्यात पहिले जे मला करायचंय की आधी मी स्वीकारेन की हो, मला ही रिजेक्शनची फिलिंग आहे, मला हे नाकारलेपणाची जाणीव होतीये. मग आपण थोडंसं मागे जाऊ की केव्हापासून होतंय, केव्हा केव्हा मला जाणवलेलं आहे. ह्याचं थोडंसं काय म्हणत की आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आपण थोडासा शोध घेऊया आणि स्वीकारूया की हो, मला हे जाणवतं आहे, मला रिजेक्शनची फिलिंग जाणवती आहे नात्यामध्ये. हे सगळ्यात आपल्याला पहिले करायचं आहे. दुसरं जे मला करायचं आहे ते म्हणजे माझे विश्वास मला ओळखायचे स्वतःबद्दलचे. माझे जर का विश्वास स्वतःबद्दलचे असतील की मी चांगलीच नाहीये, माझ्यापासून लोक लांबत जातात, हे सगळे इरॅशनल आहेत. हे नेहमी झालेले नाहीयेत, काही वेळेला चांगल्या पण गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे हे जे आपले अतार्किक विचार किंवा विश्वास आहेत त्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे.
आणि त्यासाठी REBT नावाची जी थेरपी आहे ती आपल्याला खूप फायद्याला इथे खूप मदतीला येऊ शकते. तिसरं आणि अजून एक महत्वाचं ते म्हणजे आपण इतरांची मान्यता घेण्याचं थांबूया. आपण स्वतःला स्वीकारूया, आपण चांगले आहोत हे मान्य करूया. असं जर केलं तर आपण दुसऱ्यांकडनं सतत मी चांगली आहे का, मी बरोबर करतेय का, हे आपण अपेक्षा करणार नाही. दुसऱ्यांकडचे फीडबॅक्स पासून आपण स्वतःला थांबूया. आपल्याला वाटतंय का, ह्याचा आधी मागमूस घेऊया, हे आधी समजून घेऊया की हो मला आवडतंय, मला समजतंय, मला चांगलं वाटतंय. मग समोरच्यानी प्रतिक्रिया दिली तर ठीक आहे, नाही तरी पण ठीक आहे. मग आपलं होमवर्क काय असणार आहे, तर माझ्या अशा कोणत्या रिजेक्शनच्या फिलिंग्ज आहेत त्या मला शोधायच्या आहेत, त्या लिहून काढायच्या आहेत आणि त्या स्वीकारायच्या आहेत. चला तर मग कामाला लागा, लिहून काढा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि एका व्यक्तीसोबत का होईना हा व्हिडिओ शेअर करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.